Hello friends, I am starting new chapter that is molecular basis of inheritance. ठीक आहे. सो मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये बेसिकली आपण काय बघणार आहे, डीएनए बघणार आहे, स्ट्रक्चर ऑफ डीएनए, न्यूक्लिक ॲसिड्स, आरएनए. ठीक आहे, टाइप्स ऑफ दी आरएनए, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. आणि मेन आपण या चॅप्टरमध्ये जे बघणार आहे ते बघणार आहोत प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, जे तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं होतं. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन कसं होतं, बट ॲक्च्युली तिथे डिटेलिंग नव्हती, कोणते एन्झाईम्स असतात. ठीक आहे, की जे कशा पद्धतीने ॲक्ट होतात, ॲक्च्युअल ट्रान्सक्रिप्शन होतं कसं. ठीक आहे ना, जो एमआरएनए असतो तो कसा सिंथेसिस केला जातो ते आपण यामध्ये डिटेल स्टडी करणार आहोत. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मागचा प्रिव्हियस चॅप्टर जो होता आपला जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स होता, तिथे आपण जीन्सचा विचार केलेला होता. इथे मॉलिक्युल्स म्हणजे जे मॉलिक्युल्स आहे दॅट इज द डीएनए, आरएनए यांचा आपण स्टडी करणार आहोत. दॅट इज वाय मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, सो चला आपण स्टार्ट करूया मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सला. फर्स्ट आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द जेनेटिक मटेरियल. ठीक आहे, जेनेटिक मटेरियल काय तुम्हाला माहिती आहे, डीएनए इज द जेनेटिक मटेरियल आहे एक्सेप्ट द व्हायरसेस. ठीक आहे, व्हायरसेसमध्ये आरएनए असू शकतो किंवा डीएनए पण असू शकतो. ठीक आहे, हे तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे 10th स्टँडर्डमध्ये ॲज वेल ॲज 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, सो फर्स्ट काय सांगितलं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघतोय जेनेटिक मटेरियलचे. जेनेटिक मटेरियल कसं असलं पाहिजे, इट शुड बी रेप्लिकेट. म्हणजे काय झालं पाहिजे, जेनेटिक मटेरियलचं रेप्लिकेशन झालं पाहिजे. ठीक आहे, एकाच्या 2 कॉपीज तयार झाल्या पाहिजे. ठीक आहे, म्हणजे डीएनए, तर डीएनए हा काय होतो, रेप्लिकेट होतो. ठीक आहे, देन सेकंड वन, इट शो स्टेबल म्युटेशन्स अँड म्युटेशन शुड बी इनहेरिटेबल. ठीक आहे, म्युटेशन म्हणजे काय, तर आपण बघितलं आहे सडन चेंजेस. ठीक आहे, तर स्टेबल म्युटेशन असायला पाहिजे अँड म्युटेशन शुड बी इनहेरिटेबल. इनहेरिटेबल म्हणजे काय, पुढे ट्रान्सफर होणं. ठीक आहे, वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर झाले पाहिजे. हे सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आलं. ठीक आहे, देन थर्ड वन, इट शुड बी एबल टू ट्रान्सलेट द इन्फॉर्मेशन बाय ट्रान्सक्रिप्शन. आणि जेनेटिक मटेरियलकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन त्याने ट्रान्सलेट केली पाहिजे. मग आपण हे बघतो ट्रान्सलेशनमध्ये, म्हणजे प्रोटीन सिंथेसिसमध्ये आपण बघतो की डीएनए काय करतो. बघा, प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणाकडे स्टोर्ड असते, डीएनएकडे स्टोर्ड असते. ठीक आहे, बट डीएनए काय करतो, ट्रान्सक्रिप्शन करतो. ठीक आहे, रीड करतो आणि त्याला एमआरएनएच्या फॉर्ममध्ये ट्रान्सलेट करून टाकतो. सो ही कॅपॅसिटी त्याच्यामध्ये ॲबिलिटी असायला पाहिजे. सो दीज आर द सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द जेनेटिक मटेरियल. काय एकदा रिवाइज करूया, रेप्लिकेट झाला पाहिजे, देन इट शो स्टेबल म्युटेशन अँड म्युटेशन शुड बी इनहेरिटेबल असायला पाहिजे. अँड थर्ड वन इज शुड बी एबल टू ट्रान्सलेट द इन्फॉर्मेशन बाय द ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, चला हे झाले आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितले जेनेटिक मटेरियलचे, ते कसं असायला पाहिजे जेनेटिक मटेरियल. ठीक आहे, तर ते असं असायला पाहिजे. पुढे नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज द न्यूक्लिक ॲसिड्स. ठीक आहे, न्यूक्लिक ॲसिड्स 2 टाईपचे आहे, डीएनए आणि आरएनए. बघा, हे थोडक्यात रिव्हिजन सारखे ऑलरेडी आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहे. ठीक आहे, मला वाटतं बायोमॉलिक्युल्सच्या चॅप्टरमध्ये आपण न्यूक्लिक ॲसिड्स वगैरे स्टडी केलेलं आहे, त्यामुळं मी हे रिव्हिजन सारखं घेणार आहे. ठीक आहे, याच्यामधलं तुम्हाला न्यूक्लिक ॲसिडचं जे न्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे, ते सुद्धा आपण बायोमॉलिक्युल्समध्ये स्टडी केलेलं आहे, म्हणजे ते आपलं तिथंच गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. ठीक आहे, चला न्यूक्लिक ॲसिड 2 टाईपचे, सिंपल डीएनए अँड आरएनए. डीएनए कुठे प्रेझेंट असतो, इनसाइड द न्यूक्लियस प्रेझेंट असतो, इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटिन नेटवर्क प्रेझेंट असतो, हे आपण बघितलेलं आहे. देन आरएनए, आरएनएचं काम काय, तर मेन प्रोटीन सिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व असतो आरएनए, विच इज प्रेझेंट इन टू द सायटोप्लाझम. मग आरएनएचे पुन्हा 3 टाईपचे असतात, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. हे सुद्धा आपण बायोमॉलिक्युल्समध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, द डिस्कवरी बघूया. These nucleic acids are discovered by the Friedrich Mischer in 1869. ठीक आहे, डिस्कवरी कोणी केली आहे हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायला पाहिजे. कोण आहे सायंटिस्ट, फ्रेडरिक मिस्चर इन 1869. ठीक आहे, कुठे केलं डिस्कवर्ड, इन द पर्स सेल्स. ठीक आहे, चला ही कॉल्ड इट अ न्यूक्लियन. आणि फ्रेडरिक मिस्चर जो होता त्याने त्याला काय नाव दिलं, न्यूक्लियन नाव दिलं. का, बिकॉज दीज आर फाउंडेड inside the or observed inside the nucleus, that is why nucleon. ठीक आहे, सो डीएनए इज अ ॲसिडिक सबस्टन्स, त्यामुळेच आपण याला न्यूक्लिक ॲसिड्स म्हणतो. डीएनए आणि आरएनए दोन्ही सुद्धा काय आहेत, ॲसिड्स आहे, दॅट इज वाय न्यूक्लिक ॲसिड असं आपण म्हणतो. मग न्यूक्लिक ॲसिड्स का म्हणलं, तर दोज ॲसिड्स विच आर फाउंड इनसाइड द न्यूक्लियस, दॅट इज वाय न्यूक्लिक ॲसिड्स. देन द टर्म न्यूक्लिक ॲसिड, मग हे टर्म कोणी दिली, न्यूक्लिक ॲसिड was given by the Altman in 1889. ठीक आहे,
म्हणजे डिस्कवरी कधी झाली बघा 1869 मध्ये झाली आणि त्याला जी टर्म दिली जे आपण आता म्हणतो दॅट इज न्यूक्लिक ॲसिड ती कधी दिली 1889 मध्ये. कोणता सायंटिस्ट आहे? अल्टमन सायंटिस्ट. डिस्कवरी कोणी केली आहे? फ्रेडरिक मिस्चर या सायंटिस्टने डिस्कवरी केलेली आहे. चला पुढे आपण बघूया न्यूक्लिक ॲसिड्स. न्यूक्लिक ॲसिड्समध्ये काय प्रेझेंट असतं? न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. न्यूक्लिक ॲसिड इज कंपोज ऑफ न्यूक्लिओटाइड. इट इज अ पॉलिमर स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये मोनोमर कोण आहे? सिंगल युनिट कोण आहे? न्यूक्लिओटाइड. हे आपण बायोमॉलिक्युल्समध्ये बघितलेलं आहे. त्यामुळं मी एक रिव्हिजन करतोय. फक्त पेंटोज शुगर, नायट्रोजन बेसेस आणि फॉस्फरिक ॲसिड यांचं स्ट्रक्चर आपण बघितलंय. मग चला पेंटोज शुगर प्रेझेंट असते आपल्याला माहिती आहे न्यूक्लिक ॲसिडमध्ये. डीएनए मध्ये कोणती शुगर असते? डीएनए मध्ये असते डीऑक्सीरायबोज शुगर. आरएनए मध्ये कोणती असते? रायबोज शुगर. त्यामुळे आपण त्याला म्हणतो रायबो न्यूक्लिक ॲसिड. आणि डीएनएला डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. कारण का? त्याच्यामध्ये डीऑक्सीरायबोज शुगर असते. दिस शुगर आर कार्बोहायड्रेट. किती कार्बन कंपाऊंड आहे? 5 कार्बन कंपाऊंड्स आहे. ठीक आहे. सो बघा इथं स्ट्रक्चर आपण दाखवलंय. स्ट्रक्चर पण आपण स्टडी केलेलं आहे बायोमॉलिक्युल्समध्ये, पण पुन्हा एकदा रिव्हिजन व्हायला पाहिजे म्हणून मी ते घेतोय. ठीक आहे. या पद्धतीने मला काय दिसतं? पेंटागॉनमध्ये स्ट्रक्चर दिसतं रायबोज शुगरचं ॲज वेल ॲज डीऑक्सीरायबोज शुगरचं. कार्बन किती आहे? दीज आर 5 कार्बन कंपाऊंड्स. ठीक आहे. पेंटोज शुगर आहे. कार्बोहायड्रेटचे सुद्धा आपण टाईप बघितले होते. ठीक आहे. पेंटोज, हेक्झोज, हेप्टुलोज, सेडोहेप्टुलोज. ठीक आहे. सो कार्बनवरती डिपेंड आहे. सो दीज आर पेंटोज शुगर म्हणजे 5 कार्बन कंपाऊंड असणारे शुगर आहे. मग डिफरन्स आपण बघितला होता डीएनए म्हणजे रायबोज आणि डीऑक्सीरायबोज शुगरमध्ये डिफरन्स काय? तर डिफरन्स आपल्याला दिसतो सेकंड कार्बन ॲटमला. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम ऑफ रायबोज शुगर. द डिफरन्स इज दॅट ॲट द सेकंड कार्बन ॲटम ऑफ द डीऑक्सीरायबोज शुगर देर इज वन लेस ऑक्सिजन. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू द रायबोज शुगर. मीन्स रायबोज शुगर at the carbon number 2 have OH group and deoxyribose sugar only have hydrogen that is H. ठीक है. This is the basic difference in between the ribose sugar and deoxyribose sugar. हाच डिफरन्स तुम्ही डीएनए आणि आरएनए मध्ये सांगू शकता कारण डीएनए मध्ये डीऑक्सीरायबोज शुगर आहे आणि आरएनए मध्ये रायबोज शुगर आहे. ठीक आहे. चला सर आपण हे स्ट्रक्चर ऑलरेडी बघितलंय. पुढे काय प्रेझेंट असतं? न्यूक्लियोटाइड मध्ये नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण बघूया नायट्रोजन बेसेस. नायट्रोजन बेसेस सुद्धा आपण स्टडी केलेले आहेत. 2 टाईपचे नायट्रोजन बेसेस असतात, प्युरिन्स अँड पिरॅमिडिन्स. प्युरिन्स आर adenine and guanine, A and G are purines. Then cytosine, thymine and uracil that is CTU are the pyrimidines. मग डिफरन्स काय दिसतो? तर प्युरिन्स हे डायसायक्लिक कंपाऊंड्स आहे आणि पिरॅमिडिन्स हे मोनोसायक्लिक कंपाऊंड्स आहे. ठीक आहे. देन नायट्रोजन ॲटम जे प्रेझेंट असतात, नायट्रोजन बेसेस म्हणजे काय? त्याच्यामध्ये नायट्रोजन ॲटम प्रेझेंट आहे, NH2 ग्रुप प्रेझेंट असतो. ठीक आहे. नायट्रोजन ॲटम्स कुठे प्रेझेंट आहे? बघा प्युरिन्समध्ये नायट्रोजन ॲटम्स कुठे प्रेझेंट असतात? तर 1, 3, 7 आणि 9 कार्बन ॲटमवरती प्रेझेंट असतात. 1, 3, 7, 9. ठीक आहे. अँड मोनोसायक्लिकमध्ये 2 नायट्रोजन ॲटम प्रेझेंट असतात जे की कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 3 ला असतात. डायसायक्लिक आहे बघा, मोनोसायक्लिक 2, डायसायक्लिकला 4 डबल करायचे. मोनोसायक्लिक कोण आहे? पिरॅमिडिन्स कुठे प्रेझेंट असतात? 1 आणि 3 कार्बन ॲटमला. आणि प्युरिन्स जे त्या प्युरिनमध्ये 4 नायट्रोजन ॲटम म्हणजे 1, 3, 7, 9 या पोझिशनला प्रेझेंट असतात. ठीक आहे. देन बॉन्ड फॉर्मेशन जे असतं ते बॉन्ड फॉर्मेशन कोणाकोणामध्ये होत असतं? फर्स्ट कार्बन ऑफ द शुगर, फर्स्ट कार्बन ऑफ शुगर अँड 9th ऑफ द प्युरिन. ठीक आहे. टोटल 9 कार्बन असतात याच्यामध्ये. तर तुम्हाला बॉन्ड कोणामध्ये फॉर्मेशन होताना दिसतो? तर प्युरिनचा 9th कार्बन असेल आणि शुगरचा फर्स्ट कार्बन. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट कार्बन ऑफ द शुगर. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि 5th इथं प्रेझेंट असतो दॅट इज द CH2OH. बरोबर आहे. मग हा फर्स्ट कार्बन ॲटम झाला शुगरचा. मग शुगर आणि नायट्रोजन बेसची बॉन्डिंग होणार आहे. ठीक आहे. दिस इज अ शुगर मॉलिक्यूल, दिस इज अ नायट्रोजन मॉलिक्यूल. सो शुगरचा फर्स्ट कार्बन ॲटम आणि नायट्रोजन बेसचा 9th कार्बन ॲटममध्ये काय होतं? बॉन्ड होत असतो. ठीक आहे. कोणामध्ये? इन द प्युरिन्समध्ये. ठीक आहे. आणि पिरॅमिडिन्समध्ये काय होतं? बघा पिरॅमिडिन्समध्ये काय होतं? फर्स्ट कार्बन ऑफ पेंटोज शुगर अँड फर्स्ट पोझिशन ऑफ पिरॅमिडिन. ठीक आहे. पिरॅमिडिनमध्ये जो फर्स्ट पोझिशनचा कार्बन आहे त्यामध्ये होत असतं. ठीक आहे. हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे आपण ऑलरेडी बघितलं. चला पुढे जाऊया. नायट्रोजन बेसेस झाले. न्यूक्लियोटाइडमध्ये थर्ड गोष्ट येते फॉस्फरिक ॲसिड H3PO4. ठीक आहे. स्ट्रक्चर आपण बघितलं आहे P डबल बॉन्ड O POH देन OH. ठीक आहे. H3 1, 2, 3 आणि काय सांगितलं? P मीन्स 1 फॉस्फरस अँड O4 1, 2, 3, 4 झालं.
ठीक आहे. इट इज अटॅच ॲट द फिफ्थ कार्बन ऑफ द पेंटोज शुगर. फॉस्फेट कुठे अटॅच होतो? फॉस्फेट अटॅच होतो फिफ्थ कार्बन ॲटमला. ठीक आहे. हे सुद्धा आपण बायोमॉलिक्युल्समध्ये बघितलेलं आहे. सो कंप्लीट स्ट्रक्चर आपल्याला जर बघायचं झालं न्यूक्लियोटाइडचं तर या पद्धतीने दिसणार आहे. शुगर प्लस नायट्रोजन बेस प्लस फॉस्फरस और फॉस्फरिक ॲसिड या तिघांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो? न्यूक्लियोटाइड म्हणतो. आणि हाच न्यूक्लियोटाइड काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे न्यूक्लिक ॲसिडचा, म्हणजे डीएनए मध्ये पण आणि आरएनए मध्ये पण. फक्त डिफरन्स काय? तर डीएनए मध्ये डिऑक्सिरायबोज शुगर असेल आणि आरएनए मध्ये रायबोज शुगर प्रेझेंट असेल. ठीक आहे. सो हे कम्प्लीट स्ट्रक्चर आहे बघा. कार्बन ॲटम 1 ला नायट्रोजन बेस अटॅच होतो. ठीक आहे. याला आपण ग्लायकोसायडिक बॉन्ड म्हणतो. हा कसा फॉर्मेशन होतो हे सुद्धा आपण बायोमॉलिक्युल मध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. देन फिफ्थ कार्बन ॲटम आहे बघा. दिस इज द फिफ्थ कार्बन ॲटम. या फिफ्थ कार्बन ॲटमला काय होणार आहे? तुमचा फॉस्फरस अटॅच होतो आपण सांगितलं. सो इथे काय होतं? फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार होतो. ठीक आहे. COO बॉन्ड तयार होणार आहे. दॅट इज वाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड POOR. आर म्हणजे तिथे काय असेल? CH2 वगैरे. सो हा बॉन्ड फॉर्मेशन सुद्धा आपण स्टडी केलेला आहे बायोमॉलिक्युल्समध्ये. ठीक आहे. सो आता मी डिटेलिंगमध्ये जात नाही. तो फॉर्मेशन कसा होतो आठवत नसेल तर बायोमॉलिक्युल्सच्या नोट्स पण ओपन करायचे आणि तिथे बघायचे, रिवाइज करायचे. ठीक आहे. चला पुढे एक टर्म असते न्यूक्लियोसाइड. हे सुद्धा आपण बघितलंय. न्यूक्लियोसाइड म्हणजे काय? शुगर प्लस नायट्रोजन बेस. म्हणजे काय? तर हे बघा एवढा पोर्शन ज्याच्यामध्ये फॉस्फेट नाही आहे, फक्त काय आहे? शुगर अँड नायट्रोजन बेस. याला काय म्हणणार तुम्ही? न्यूक्लियोसाइड. बट when the phosphorus attached to the nucleoside it is called as nucleotide. सिंपल आहे. चला नेक्स्ट टॉपिक. इथपर्यंत आपण बेसिक बघितलं की कोणतं न्यूक्लियोटाइड कशापासून तयार झालेलं आहे, न्यूक्लिक ॲसिड्समध्ये काय असतं, कॅरेक्टरिस्टिक्स बघितले जेनेटिक मटेरियलचे. पुढे आहे स्ट्रक्चर ऑफ द डीएनए. ठीक आहे. द term DNA is given by the Zaccharis scientist and structure of the DNA is given by the Watson and Crick. ठीक आहे. आपण स्टडी कोणतं करतो? वॅटसन अँड क्रिक मॉडेल स्टडी करतो जे डबल हेलिकल फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. चला डीएनए काय आहे? तर इट इज अ पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहे. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. डीएनएचं स्ट्रक्चर सुद्धा आपण बायोमॉलिक्युल मध्ये बघितलेलं आहे. न्यूक्लियोटाइड तुम्हाला माहिती आहे काय असतं? पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस प्लस फॉस्फरिक ॲसिड. ठीक आहे. देन फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार होतो. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. पुढे वॅटसन अँड क्रिक्स मॉडेल आपण स्टडी करणार आहे. वॅटसन अँड क्रिक मॉडेलने काय सांगितलं? डबल हेलिक्स आपल्याला सांगितलं. इट इज डबल हेलिकल फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. बघा हा एक स्ट्रँड आहे आणि हा एक वेगळा स्ट्रँड आहे. देन 3' अँड 5'. 3' एंड. ठीक आहे. अपोजिटला काय असतं? त्याच्या 5' एंड असतो. इथं 5' एंड आहे तर त्याच्या अपोजिटला काय असतं? 3' एंड असणार आहे. हे 3' एंड 5' एंड का म्हणतो आपण हे सुद्धा आपण बायोमॉलिक्युलमध्ये बघितलंय. 3' एंड का म्हणतोय? तर इथे थर्ड कार्बन ॲटम जो शुगरचा तो फ्री आहे म्हणून 3' एंड म्हणतो. 5' एंड का म्हणतो? 5' एंड याच्यामुळे म्हणतो कारण की तिथे त्या एंडला शुगरचा फिफ्थ कार्बन ॲटम फ्री आहे म्हणून त्याला आपण 5' एंड म्हणतो. मग एक स्ट्रँड घेतला तुम्ही, त्याला 2 एंड असणार आहे. एक एंड जर 3' एंड असेल तर 101% अपोजिट एंड त्याचा 5' एंड असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. चला काय आपल्याला दिसतं वॅटसन अँड क्रिक मॉडेलमध्ये? काय काय पॉईंट्स दिले आपल्याला वॅटसन अँड क्रिकने? बघा वॅटसन अँड क्रिकने सांगितले की डीएनए मध्ये 2 स्टँड असतात. इथे डबल स्टँडर्ड आहे. DS मीन्स डबल स्टँडर्ड. हा एक स्टँड आणि हा एक स्टँड. दोन्ही स्टँड कसे? दोघं एकमेकांना अँटी पॅरलल रन होतात. ठीक आहे. अँटी पॅरलल कसे रन होतात ते सुद्धा मी सांगितलेले आहे. देन पुढे बघा इच स्टँड इज अ मेडअप ऑफ चेन ऑफ न्यूक्लियोटाइड. हे सुद्धा आपण बघितलंय. प्रत्येक स्टँड कशाने तयार झालाय? प्रत्येक स्टँडमध्ये न्यूक्लियोटाइड आहे. न्यूक्लियोटाइडची लॉंग चेन आहे. ठीक आहे. पुढे थर्ड पॉईंट काय सांगते? 2 स्टँड्स आर अँटी पॅरलल. अँटी पॅरलल म्हणजे आता बघा हा जर डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय म्हणजे 3' to 5' असेल तर दुसरा कसा असणार आहे? 5' to 3' असणार आहे. दॅट इज अपोजिट डायरेक्शन. हा वरून खाली येतोय तर हा दुसरा खालून वर येणार आहे. ते अपोजिट का असतं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे बायोमॉलिक्युल्समध्ये. ठीक आहे. जर आठवत नसेल, समजलं नसेल तर पुन्हा मला तुम्ही विचारू शकता डाऊट. ठीक आहे. नेक्स्ट प्युरिन पियर्स विथ द पिरॅमिडिन. हे सुद्धा बघितलं की ऑलवेज प्युरिन हा पियर कोणासोबत होतो? पिरॅमिडिन सोबत होत असतो. ठीक आहे. देन डायमीटर किती आहे? डायमीटर ऑफ डीएनए इज 20 एंगस्ट्रॉम. ठीक आहे. देन 1 टन ऑफ डीएनए इज इक्वल टू 34 एंगस्ट्रॉम. म्हणजे 1 टन ज्यावेळी होतो त्यावेळी तो किती डिस्टन्स कव्हर करतोय? 34 एंगस्ट्रॉम डिस्टन्स कव्हर करतोय.
अँड 1 टर्नमध्ये किती बेस पेअर येतात? 10 बेस पेअर येतात. अँड द डिस्टन्स बिटवीन 2 कन्सिक्युटिव्ह बेस पेअर इज 3.4 एंगस्ट्रॉम. सो एका टर्नमध्ये किती आहे? 10. सो 10 × 3.4 इज इक्वल टू 34 एंगस्ट्रॉम. ठीक आहे. अँड द हेलिक्स इज अ क्लॉकवाईज, म्हणजे जो हेलिक्सचा टर्न आहे तो कसा आहे? क्लॉकवाईज डायरेक्शनला. इट इज नॉट अँटी क्लॉकवाईज, या डायरेक्शनला नाही, असा उलटा जात नाही. ठीक आहे ना, या डायरेक्शनला जात आहे. दॅट इज द क्लॉकवाईज. ठीक आहे. हे 9 पॉईंट आपण बघितले वॅटसन अँड क्रिक मॉडेलमध्ये. चला पुढे अजून बघूया. पेंटोज शुगर अँड फॉस्फेट, these are the backbone of the DNA. ठीक आहे. पेंटोज शुगर अँड फॉस्फेट फॉर्म्स दी बॅकबोन ऑफ DNA. ठीक आहे. बघा, पेंटोज शुगर अँड फॉस्फेट म्हणजे हा ग्रुप. बघा, हा जो बॉन्ड तयार झालाय ना, हा आपण बॉन्ड स्टडी केलाय. दॅट इज द फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ठीक आहे. आणि बघा, नायट्रोजन बेस ADP ऑलवेज पेअर विथ द थायमिन, सायटोसिन ऑलवेज पेअर विथ द गुआनाइन. ठीक आहे. देन दोन्ही कसे रन होत आहेत? अँटी पॅरलल, 5' 3'. इथे 5' असेल तर त्याच्या साईडचा जो स्टँड असणार तो कोणता असणार आहे? 3'. हे अँटी पॅरलल का रन होतात त्याचं आपण रिझन सुद्धा बघितलेलं आहे. ठीक आहे. चला, प्युरिन पेअर्स विथ द पिरॅमिडिन, म्हणजे ए ऑलवेज पेअर विथ टी अँड जी ऑलवेज पेअर विथ सी. बॉन्ड कोणते असतात? अडेनाइन अँड थायमिनमध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड आहे आणि गुआनाइन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतो. ठीक आहे. चला आता पुढे बघूया बेस पेअर रूल. ठीक आहे. मग आपल्याला बघायचं आहे पुढे बेस पेअर रूल. आता हा बेस पेअर रूल जो टॉपिक आहे तो आपण बायोमॉलिक्युल्समध्ये बघितलेला नाही आहे. ठीक आहे. तर बेस पेअर रूलमध्ये काय सांगतोय? प्युरिन्स पेअर विथ द पिरॅमिडिन. तेच आहे, सेम गोष्ट आहे की प्युरिन्स पेअर विथ द पिरॅमिडिन. मग अडेनाइन ऑलवेज पेअर विथ द थायमिन अँड गुआनाइन ऑलवेज विथ द सायटोसिन. ठीक आहे. हे सांगतोय बेस पेअर रूल. म्हणजे काय? तर पेअरिंग कोणाची होणार आहे? पेअरिंग कोणाची होईल? ऑलवेज अडेनाइन अँड थायमिन, गुआनाइन अँड सायटोसिन. सिंपल, दॅट इज द बेस पेअर रूल. चला पुढे आपल्याला अजून एक रूल बघायचा आहे, दॅट इज द चारगाप्स रूल. ठीक आहे. चारगाप्स रूल. चारगाप्स रूल इज ओनली अप्लिकेबल टू द डबल स्टँडर्ड DNA. ठीक आहे. सिंगल स्टँडर्ड DNA असेल तर त्याला तो अप्लिकेबल नाही आहे. मग चारगाप्स रूल आपल्याला काय सांगतोय? चारगाप्स रूल बघा, चारगाप्स रूल सांगतो आपल्याला फर्स्ट पॉईंटमध्ये अडेनाइन अँड थायमिन आर इक्वल. म्हणजे काय सांगतोय? बघा, चारगाप्स रूल काय सांगतोय? अडेनाइन अँड थायमिन आर इक्वल. म्हणजे काय? जर अडेनाइन 2 असेल तर थायमिन पण किती असणार आहे? 2 असणार आहे. कारण का? पेअरिंग यांची ऑलवेज यांची पेअर होते अडेनाइन आणि थायमिनची. ठीक आहे. देन सेकंड पॉईंट अजून सांगतो की सायटोसिन आणि गुआनाइन आर ऑल्सो इक्वल. म्हणजे सायटोसिन 2 असेल तर गुआनाइन पण किती असणार आहे? त्या डबल स्टँडर्ड DNA मध्ये 2 असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? प्युरिन्स इज इक्वल टू प्युरिन्स इज इक्वल टू पिरॅमिडिन्स. प्युरिन्स इज इक्वल टू पिरॅमिडिन्स. म्हणजे प्युरिन, सपोज प्युरिन जेवढे असतील, सपोज 5 प्युरिन्स आहे तर 5 पिरॅमिडिन्स असणार आहे. हे आपल्याला चारगाप रूलने सांगितलंय. कुठे? डबल स्टँडर्ड DNA. ठीक आहे. सिंगल स्टँडर्ड DNA असेल, क्वेश्चनमध्ये जर दिलंय सिंगल स्टँडर्ड DNA तर चारगाप रूल अप्लिकेबल होणार नाही. तिथे नंबर व्हॅरी होऊ शकतात प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्सचे. ठीक आहे. बट डबल स्टँडर्डमध्ये यांची पेअरिंग असल्यामुळे ऑलवेज नंबर सेम असणार आहे, इक्वल असणार आहे. ठीक आहे. चला मग ह्याच्यावरती आपण एक क्वेश्चन बघूया, एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. सपोज क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलं आहे अडेनाइन इज अ 20%. ठीक आहे. देन व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ सायटोसिन. ठीक आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ सायटोसिन. अडेनाइन दिलं आहे तुम्हाला फक्त आणि तुम्हाला सायटोसिन काढायला सांगितलं. सिंपल गोष्ट आहे ना. अडेनाइन चारगाप्स रूल का सांगतो? डबल स्टँडर्ड DNA मध्ये. डबल स्टँडर्ड DNA साठी विचारलेलं असणार आहे ते, सिंगल स्टँडर्डसाठी नाही. ठीक आहे. चारगाप्स रूल काय सांगतो? जेवढे अडेनाइन असणार तेवढेच थायमिन असणार. म्हणजे A इज इक्वल टू T. मग A जर 20% आहे तर थायमिन किती असणार? 20%. इक्वल आहे ना. सो 20% म्हणजे टोटल किती झालं? 40% झालंय. आता आपल्याला काय काढायचं आहे? सायटोसिन. मग आता बघा 40 म्हणजे 100 - 40 म्हणजे किती उरलं तुमचं? 60%. मग 60% मध्ये काय? तुमचं सायटोसिन आणि गुआनाइन आहे. पण हे पण माहिती आपल्याला सायटोसिन आणि गुआनाइन इक्वल असतात. मग इक्वल म्हणजे 60च्या किती असणार? हाफ. म्हणजे 30% सायटोसिन, 30% गुआनाइन. सो आन्सर झालं 30%. सो या पद्धतीचे
क्वेश्चन्स चारगाप्स रूलवरती या चॅप्टरमधून पडत असतात. सिंपल क्वेश्चन आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली चारगाप्स रूल की त्याच्यावरचे कोणते क्वेश्चन तुम्ही करू शकता. ठीक आहे. मग तुम्हाला तिथे किती पर्सेंटेज देऊ द्या, कोणताही प्युरिन्स किंवा पिरॅमिडिन देऊ द्या, तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता दिलेला तुम्हाला प्युरिन किंवा पिरॅमिडिन. फक्त रूल काय तो लक्षात ठेवायचा. ॲडेनाइन आणि थायमिन ऑलवेज इक्वल असणार आहे, सायटोसिन गुआनाइन इक्वल असणार आहे. ठीक आहे. चला, सो आपण एक एक्झाम्पल थ्रू आपण ते समजून घेतलेलं आहे कसं इक्वल असणार आहे. सो इथपर्यंत आपलं बेसिक झालेलं आहे. DNA च्या बाबतीत स्ट्रक्चर बघितलं आहे आपण. हे मी मुद्दाहून फास्ट गेलेलो आहे. का फास्ट गेलेलो आहे? कारण की आपल्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. ऑलरेडी या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत बायोमॉलिक्युल्समध्ये. फक्त मला वाटतं बेस पेअर रूल आणि चारगाप्स रूल झालेला नव्हता. चारगाप्स रूल हा नवीन आहे आता या चॅप्टरमध्ये. पण आता बाकीचं जे बघितलं आपण चारगाप्स रूलच्या अगोदरचं हे सगळंच्या सगळं आपण बायोमॉलिक्युलमध्ये स्टडी केलेलं आहे. देन टाईपसुद्धा आपण बघितलेले आहे DNA मध्ये. ठीक आहे. बायोमॉलिक्युल्समध्ये टाईप्स ऑफ द DNA. देन सम काही इम्पॉर्टंट टर्म्स असतील रिलेटेड विथ द DNA. त्यामध्ये पॅलिंड्रोम्स वगैरे काय असतं, डिनॅच्युरेशन, रिनॅच्युरेशन काय आहे, हायपरक्रोमॅटिक इफेक्ट म्हणजे काय असतं. ठीक आहे. आणि मग स्ट्रक्चर ऑफ mRNA आपण ॲक्च्युअल बघणार आहे. ठीक आहे. mRNA मेसेंजर RNA. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक्झॉन्स म्हणजे काय, इंट्रॉन्स म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन कसं होतं. ठीक आहे. देन ट्रान्सलेशन कसं होतं. tRNA स्ट्रक्चर आपण ऑलरेडी बघितलं आहे, rRNA आपण बघितलं आहे. मग पुढे आपण बघणार आहे न्यूक्लिओझोम म्हणजे काय असतं. ठीक आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दी न्यूक्लिओझोम. देन पुढे आपण बघणार आहे ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे ना, म्हणजे जेनेटिक मटेरियल हे कसं फाइंड आउट केलं वगैरे ते आपण बघणार आहे. DNA रेप्लिकेशन बघणार आहे, DNA ॲक्च्युअल रेप्लिकेट होतो कसा. ठीक आहे. मेथड्स काय काय त्याच्या DNA रेप्लिकेशनच्या कोणकोणत्या प्रोसेस आहे. ठीक आहे. देन प्रोटीन सिंथेसिस बघणार आहे डिटेलमध्ये. देन जेनेटिक कोड आपल्याला बघायचं आहे प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर. ठीक आहे. देन रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे प्रोकॅरियोट युकॅरियोटमध्ये. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बघायचा आहे HGP. ठीक आहे. आणि DNA फिंगरप्रिंटिंग बघायचं आहे. हे 5-6 टॉपिक या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचे, तेव्हा आपला चॅप्टर फिनिश होतो. ठीक आहे. नेक्स्ट टेस्ट आपण मागचा जो चॅप्टर आहे बेसिक प्रिन्सिपल इनहेरिटन्स याच्यावरती टेस्ट ठेवलेली आहे. ठीक आहे. मी तुम्हाला 5 जूनला टेस्ट सांगितले, मे बी ती कदाचित 6 जूनला होऊ शकते. ठीक आहे. चान्सेस तर 6 जूनचेच आहे कारण 5 जूनला माझी ड्युटी असणार आहे त्यामुळे. ठीक आहे. सगळ्यांनी प्रिपरेशन करायचं आहे जेनेटिक बेस ऑफ इनहेरिटन्सचं. ठीक आहे. आता नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट केला आहे मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्स. रेग्युलर याचे लेक्चर्स येत राहतील. ठीक आहे. काही डाऊट असेल तर मला विचारा. थँक्यू.